नमस्कार. आज 3 जानेवारी 2026 आणि आज चंद्र आहे आद्रा नक्षत्रामध्ये. आद्रा नक्षत्र हे उग्र आणि क्रूर नक्षत्र आहे. तर या उग्र नक्षत्रामध्ये चंद्र जर असेल तर थोडीशी शरीरामध्ये उष्णता आणि शब्दांमध्ये तेज हा तर येतोच. तर या आद्रा नक्षत्राचा आजचा दैनिक फलादेश किंवा दैनिक नक्षत्र भविष्य कसे असेल हे आपण बघूया. चला तर मग मी स्वागत करतो तुमचं आपल्या श्री शास्त्र या चॅनलमध्ये, तुमचा ज्योतिष मित्र. आणि आपले हे चॅनल लाईक करायला, शेअर करायला आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. सुरू करूया आपण आता आजचे दैनिक नक्षत्र भविष्य. प्रथम नक्षत्र अश्विनी नक्षत्र. आज चंद्र आपल्यासाठी उत्तम फल देणार आहे. आज आपली अडकलेली कामे पूर्ण होतील. आज तांत्रिक आणि कोणत्याही प्रकारच्या मशिनरीच्या कामामध्ये आपल्याला योग्य ते यश येऊ शकते. आज संध्याकाळी आपल्याला आवश्यक तसा कुटुंबाचा आनंद मिळेल. एकंदर म्हटले आजचा दिवस आपल्यासाठी अत्यंत उत्तम आहे आणि शुभ आहे. आजसाठी आपणास उपाय आहे, एका निळ्या कपड्यामध्ये दारावरती काळ्या रंगाचे तीळ हे बांधावे. आणि आजसाठी दिवसाची शुभता आहे 88%. दुसरे नक्षत्र भरणी नक्षत्र. आज थोडीशी काळजी घ्या. आज शक्यतो विरोधक त्रास देऊ शकतात, त्यामुळे बोलताना विचार करा, मनावर नियंत्रण ठेवा. काम करताना जे काम करतायत त्याची काळजी घ्या, त्यामुळे अडचणी येणार नाहीत. आज शक्यतो कोणालाही कायदेशीर बाबतीमध्ये सल्ला देऊ नका आणि स्वतःकडे लक्ष द्या, जेवणाकडे लक्ष द्या. आज कोणत्याही प्रकारचा वाद नको. आजसाठी आपणास उपाय आहे, देवीला लाल रंगाच्या बांगड्या अर्पण कराव्या. आणि आजसाठी दिवसाची शुभता आहे 45%. तिसरे नक्षत्र कृतिका नक्षत्र. आज सरकारी कामे मार्गी लागू शकतात. आजचा दिवस आपल्यासाठी सुरक्षित व उत्तम आहे आणि लाभदायक असा दिवस आहे. आज आपली अडकलेली कामे मार्गी लागू शकतात. आज आनंदाच्या बातम्या कानावरती येऊ शकतात. एकंदर जर म्हटले आजचा दिवस आपल्यासाठी अत्यंत असा शुभ आहे. आजसाठी आपणास उपाय आहे, घराच्या ईशान्य दिशेला तांब्याच्या तांब्यामध्ये पाणी म्हणजे तांब्याचा कलश ठेवून त्यामध्ये पाणी ठेवावे. आणि आजसाठी दिवसाची शुभता आहे 82%. चौथे नक्षत्र रोहिणी नक्षत्र. आजचा दिवस आपल्यासाठी एवढा चांगला नाही. कामामध्ये अचानक बदल आणि आपण ठरवलेल्या गोष्टी आज अचानक बदलू शकतात, त्यामुळे मानसिक स्थैर्य ठेवा. थोडा ताणतणाव जाणवेल, पण स्वतःवर विश्वास ठेवा. थोडी वेळ जाऊ द्या. आज संध्याकाळी निर्णय घेणे योग्य राहील. आज दिवसभराचा कालावधी थोडा सर्वसाधारणच आहे, त्यामुळे थोडी काळजी घ्या. आजसाठी आपणास उपाय आहे, नाभीला चंदनाचा टीका लावावा. नाभीला चंदनाचा टीका लावावा. आणि आजसाठी दिवसाची शुभता आहे 30%. पाचवे नक्षत्र मृगशीर्ष नक्षत्र. आज आपणासाठी अत्यंत उत्तम असा कालावधी आहे. आज आपल्याला धनलाभ निश्चित होऊ शकतो. व्यवसायामध्ये चांगला फायदा होऊ शकतो. नवीन व्यवसाय चालू करण्यासाठी आजचा दिवस उत्तम आहे. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यासाठी आजचा दिवस आपल्यासाठी अतिशय आनंदी आणि उत्तम असा असेल. आजसाठी आपणास उपाय आहे, गणपतीला गुळ आणि खोबरे खाऊ घालावे. आणि आजसाठी दिवसाची शुभता आहे 95%. सहावे नक्षत्र आद्रा नक्षत्र. आज चंद्र आपल्याच नक्षत्रात आहे, त्यामुळे मानसिक ताणतणाव जाणवेल. थोडा रागावर कंट्रोल ठेवा, रागावरती नियंत्रण ठेवा. बोलताना शब्द जपून वापरा, कारण एकदा तोंडातून सुटलेला शब्द म्हणजे जणू तो बाण असतो, तो आणि समोरच्याला भेदतो. त्यामुळे आज आपल्या शब्दांवर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे. डोकेदुखी वाढू शकते आणि थोडा मानसिक ताणतणाव जाणू शकतो. आजसाठी आपणास उपाय आहे, महादेवाच्या पिंडीवरती काळे तीळ मिश्रित पाणी अर्पण करावे. आणि आजसाठी दिवसाची शुभता आहे 60%. सातवे नक्षत्र पुनर्वसू नक्षत्र. आज 100% तुम्हाला तुमच्या मैत्रीची आणि नशिबाची साथ मिळणार आहे. आजचा दिवस आपल्यासाठी आनंददायी राहणार आहे. समाधान मिळेल. आज सामाजिक आणि वैयक्तिक क्षेत्रामध्ये चांगला सन्मान मिळू शकतो. संध्याकाळनंतरचा कालावधी सुद्धा आपल्यासाठी अत्यंत उत्तम असा आहे. त्यामुळे एकंदर म्हटलं तर आपल्या मनासारखा आज आपण दिवस घालवू शकतात. आजसाठी आपणास उपाय आहे, भगवान विष्णूंना तुळशीचे पान अर्पण करावे. आणि आजसाठी दिवसाची शुभता आहे 90%. चौथे नक्षत्र पुष्य नक्षत्र. आज आपल्याला आपल्या मित्रांची साथ निश्चित मिळू शकते. कामामध्ये आज स्थिरता असेल. कोणत्याही प्रकारचे काम हाती घेतल्यास आज ते व्यवस्थितरित्या पूर्ण होऊ शकते. आपल्याला आपल्या जवळच्या लोकांकडनं चांगले सहकार्य लाभेल, त्यामुळे कामाच्या ठिकाणी सुद्धा आपले सहकारी आपल्याला निश्चित मदत करतील. एकंदर म्हटलं तर आजचा दिवस शुभ आहे. आजसाठी आपणास उपाय आहे, पिंपळाच्या झाडाखाली तिळीच्या तेलाचा दिवा लावावा. आणि आजसाठी दिवसाची शुभता आहे 85%. नववे नक्षत्र अश्लेषा नक्षत्र. आज घातपात होऊ शकतो. कोणावर विश्वास ठेवू नका. महत्वाची कामं आजच्या ऐवजी उद्यावरती ढकला. स्वतःची काळजी घ्या
आणि आहाराकडे लक्ष द्या. बोलताना सुद्धा व्यवस्थित शब्द जपून वापरावे आणि प्रवास करताना सांभाळून करावा. दूरचा प्रवास आज न केल्यास उत्तम असेल. आजसाठी आपणास उपाय आहे, गणपतीला हिरव्या रंगाचा धागा अर्पण करावा आणि आजसाठी दिवसाची शुभता आहे 15%. थोडी काळजी घेणे गरजेचे आहे. 10वे नक्षत्र मघा नक्षत्र. आज कल्पकतेला चांगला वाव मिळेल, त्यामुळे कलागुणांनी असा भरलेला दिवस आपल्यासाठी येत आहे. आपण कितीही जरी तापट असले तरी आज आपला स्वभाव आणि आज आपले गुणधर्म थोडे कलेकडे आकर्षित होऊ शकतात. आज एक आनंदी दिवस लाभलेला आहे. आज आपल्याला मोठ्यांकडनं आणि आपल्या पितरांकडनं चांगला आशीर्वाद मिळेल आणि कोणत्याही गोष्टीमध्ये आज यश संपादन करण्यासाठी आपल्याला उत्तम दिवस आहे. आजसाठी आपणास एकदम साधा उपाय आहे, आपल्या वडिलांच्या पाया पडावा आणि त्यांचा आशीर्वाद घ्यावा आणि वडिलांच्या शब्दाच्या बाहेर राहू नये. आणि आजसाठी दिवसाची शुभता आहे 90%. 11वे नक्षत्र पूर्वा नक्षत्र. आज फसवणूक होऊ शकते, त्यामुळे कोणतेही महत्वाचे काम करताना काळजीपूर्वक कोणती गोष्ट हाताळा. कोणावरही विश्वास ठेवू नका. आपले काम दुसऱ्याच्या भरोशावर ठेवून बाहेर जाऊ नका. आज शांत राहा, शब्दांवर नियंत्रण ठेवा, मनावरती कंट्रोल ठेवा. आज कोणतेही अघोरी काम म्हणजे अवघड असलेले काम करणे आपल्यासाठी घातक ठरू शकते. आजसाठी आपणास उपाय आहे, देवीला एक लाल रंगाचे फूल अर्पण करावे आणि आजसाठी दिवसाची शुभता आहे 40%. 12वे नक्षत्र उत्तरा नक्षत्र. आजचा दिवस आपल्यासाठी एकदम सुरक्षित आणि संयमी असा आहे. मनावर संयम ठेवले तर निश्चित दिवस चांगला जाईल. आपल्या कष्टाने आपण काम मार्गी नेऊ शकतात. आजचा दिवस उत्तम असून आपले सरकारी कामामध्ये आणि सामाजिक क्षेत्रामध्ये चांगले काम होऊ शकते. आज आपण अधिकार गाजवू शकतात. आजसाठी आपणास उपाय आहे, सूर्याला दूध मिश्रित पाण्याने अर्घ्य द्यावे आणि आजसाठी दिवसाची शुभता आहे 82%. 13वे नक्षत्र हस्त नक्षत्र. आज कामामध्ये व्यत्यय येऊ शकतो, त्यामुळे काम चालू करताना विचारपूर्वक करा. मन अस्वस्थ राहू शकते. महत्वाची कामे आज न केल्यास उत्तम राहील. थोडे मानसिक ताण तणाव देखील आपल्याला जाणवू शकतो, त्यामुळे काय एकंदर आपण थोडे शांत राहिल्यास चांगले राहील. आजसाठी आपणास उपाय आहे, चंद्राला दूध आणि पाणी अर्पण करावे म्हणजे चंद्राचे दर्शन घेऊन चंद्राला दूध व पाणी अर्पण करावे आणि आजसाठी दिवसाची शुभता आहे 32%. 14वे नक्षत्र चित्रा नक्षत्र. आज यशाची गाथा तुमच्या सोबत चाललेली आहे. आजचा दिवस आपल्यासाठी खूप जास्त उत्तम असा आहे. आज जुनी येणी वसूल होतील, आर्थिक परिस्थिती चांगली राहील, धनलाभ होऊ शकतो. आज लक्ष्मी तुमच्यावर चांगल्या प्रकारे प्रसन्न आहे. एकंदर म्हटलं तर आजचा दिवस खूप जास्त शुभ आहे. आजसाठी आपणास उपाय आहे, गरिबांना केळी खाऊ घालावी आणि आजसाठी दिवसाची शुभता आहे 95%. 15वे नक्षत्र स्वाती नक्षत्र. आज मन थोडे चंचल असू शकते. मनावरती थोडं नियंत्रण ठेवा. अनपेक्षित लाभ देखील आज होऊ शकतात, पण ते लाभ करताना आपण काही चुकीचे करत नाही ना याची काळजी घेणे गरजेचे आहे. विचार करून कोणत्याही गोष्टीचा निर्णय घ्या. आज चुकीची कामे नको, खोटे बोलू नका, शब्दांवर नियंत्रण ठेवा. आजसाठी आपणास उपाय आहे, कुत्र्याला पोळी खाऊ घालावी आणि आजसाठी दिवसाची शुभता आहे 65%. 16वे नक्षत्र विशाखा नक्षत्र. आज इच्छापूर्ती आणि आपल्या मनोकामना पूर्ण होऊ शकतात. आज आपल्या मनाप्रमाणे दिवस आहे. आज आपण फिरायला देखील जाऊ शकतात. धार्मिक कार्यामध्ये आपल्याला पुन्हा आज देखील रस चांगला येऊ शकतो. आज चांगल्या गोड आणि आनंददायी बातम्या आपल्या कानावर येऊ शकतात. एकंदर म्हटलं तर सुख समृद्धीचा आणि कुटुंबासोबत चांगला घालवणारा आजचा दिवस आपल्याला लाभलेला आहे. आजसाठी आपणास उपाय आहे, आपण ज्या गुरूंना मानतात त्या गुरूंना एक पिवळे फूल आणि पिवळ्या रंगाची मिठाई अर्पण करावी आणि आजसाठी दिवसाची शुभता आहे आपणासाठी 95%. 17वे नक्षत्र अनुराधा नक्षत्र. आज आपल्याला आपल्या मित्रांची आणि जोडीदारांची साथ मिळणार आहे. एकंदर म्हटलं तर प्रेम प्रकरणासाठी आजचा दिवस आपल्यासाठी अत्यंत उत्तम आहे. प्रवास आपले आज सुखकर होतील. आज मित्र आणि मैत्रिणींसोबत आपण चांगला दिवस घालवू शकतात. आपल्या मनाप्रमाणे दिवसाचा आनंद आपण आज निश्चित घेऊ शकतात. आजसाठी आपणास उपाय आहे, हनुमानाला शेंदूर वाहावा आणि आजसाठी दिवसाची शुभता आहे 88%. 18वे नक्षत्र ज्येष्ठा नक्षत्र. आजचा दिवस आपल्यासाठी थोडासा त्रासदायक जाऊ शकतो. आपले जवळचे लोक आपल्याला धोका निर्माण करू शकतात, त्यामुळे कोणावर विश्वास ठेवू नये. आरोग्याची काळजी घ्या. जेवण व्यवस्थित करा, पाणी व्यवस्थित प्या आणि आज आपण आराम केलेला उत्तम राहील. आज शक्यतो वर्क फ्रॉम होमचा दिवस आहे, त्यामुळे थोडी काळजी घ्या. आणि आजसाठी आपणास उपाय आहे, गरजू लोकांना हिरव्या रंगाची फळे किंवा हिरव्या रंगाची कपडे द्यावी आणि आजसाठी दिवसाची शुभता आहे आपणासाठी 15%. थोडी काळजी गरजेची आहे.
19वे नक्षत्र मूळ नक्षत्र. आज आपण केलेले शुभ कामांचे कष्टाचे फळ आपल्याला निश्चित मिळणार आहे. मी परत सांगतो, आपण केलेल्या शुभ कामांचे म्हणजे आपल्याकडनं काही चुकले असल्यास त्याची आपल्याला शिक्षा देखील आज मिळू शकते, लाभू शकते. बुद्धीचा आज तल्लख वापर करणे गरजेचे आहे. बुद्धीच्या जोरावरती आपण सर्व कामे आज यशस्वी आणि पूर्ण निश्चित करू शकतात. व्यापारामध्ये चांगला फायदा होईल. स्पर्धांमध्ये आज भाग घेण्यामध्ये कोणती अडचण नाही. एकंदर म्हटलं तर आजचा दिवस शुभ आहे. आजसाठी आपणास उपाय आहे गणपती अथर्वशीर्षाचे पठण करावे आणि आजसाठी दिवसाची शुभता आहे 92%. 20वे नक्षत्र पूर्वाषाढा नक्षत्र. आज आपले विरोधक आपल्याला थोडे त्रास देऊ शकतात. आज आपल्याला थोडा स्पर्धात्मक दिवस असल्यामुळे आपल्याला सर्व कामांमध्ये एकदम कामामध्ये कुशलता दाखवावी लागेल. कामात कामचुकारपणा आज आपल्यासाठी घातक होऊ शकतो. रागावर ताबा ठेवा, थोडे शांत राहा, आपल्यासाठी हिताचे राहील. मनावर असणारे नियंत्रण हे सगळ्या गोष्टींसाठी उत्तम पर्याय आहे, हे नेहमी लक्षात ठेवावे. आजसाठी आपणास उपाय आहे मुंग्यांना साखर द्यावी, म्हणजे जिथे मुंग्या असतील त्या ठिकाणी साखर व्हावी आणि आजसाठी दिवसाची शुभता आहे 40%. 21वे नक्षत्र उत्तराषाढा नक्षत्र. आजसाठी आपला दिवस अत्यंत उत्तम आहे. आज आपली प्रकृती एकदम स्थिर आणि चांगली राहील, म्हणजे आजारातून बाहेर निघण्यासाठी आजचा दिवस आपल्यासाठी अत्यंत उत्तम आहे. आज आपणासाठी महत्वाचे फोन आणि निरोप येऊ शकतात, म्हणजे चांगल्या बातम्यांचा सुखद दिवस आज आपणाला लाभणार आहे. त्यामुळे एखाद्या स्पर्धा परीक्षांचा जर आज निकाल असेल तर आपणासाठी निश्चित गोड बातमी येऊ शकते. आज यश आपलेच आहे, त्यामुळे योग्य रीतीने काम केलेले असल्यास आपल्याला निश्चित आज यश लाभणारच आहे. आजसाठी आपणास उपाय आहे भगवान महादेवाला बेलाचे पान अर्पण करावे आणि आजसाठी दिवसाची शुभता आहे 85%. 22वे नक्षत्र श्रवण नक्षत्र. आज कामामध्ये थोडे अचानक अडथळे येऊ शकतात. आपण मनावर नियंत्रण ठेवा, अडचणी येणार नाहीत. मन खूप गरजेचे आहे. मी प्रत्येकाला सांगतो की मनावर नियंत्रण ठेवा, कारण अस्वस्थ मनासाठी आपण कायम स्वस्थ असलेले चांगले राहते. त्यामुळे काळजी घ्या. आजचा दिवस सर्वसाधारण आहे, स्वतःची काळजी घेणे गरजेचे आहे. आजसाठी आपणास उपाय आहे शनीचे स्तोत्र आपण आपल्या घरात बसूनच म्हणावे आणि आजसाठी दिवसाची शुभता आहे 35%. 23वे नक्षत्र धनिष्ठा नक्षत्र. आज धनलाभाची मोठी शक्यता आहे. आपल्याला जणू काही लॉटरीचे तिकीटच लागते. त्यामुळे आज आपण शेअर मार्केटमध्ये काही ट्रेडिंग करत असाल, जर काही व्यवहार करत असाल तर आजचा दिवस आपणासाठी अत्यंत उत्तम असा आहे. जुनी गुंतवणुकीतून आपल्याला परतावा मिळेल आणि आज आर्थिक धनलाभ चांगला लाभू शकतो. एकंदर म्हटलं तर देवी लक्ष्मीची आपल्यावरती चांगली कृपा आज राहणार आहे. आजसाठी आपणास उपाय आहे गरजू लोकांना म्हणजे गरिबांना अन्नदान करावे आणि आजसाठी दिवसाची शुभता आहे 95%. 24वे नक्षत्र शततारका नक्षत्र. आज आपल्या कामामध्ये थोडा गोंधळ उडू शकतो, कारण आपण काम करत असलेल्या ठिकाणी मशिनीमध्ये काहीतरी अडचणी येऊ शकतात. त्यामुळे तांत्रिक काम आपल्याला करावे लागू शकते, मात्र आपल्या बुद्धीच्या जोरावरती आपण त्याच्यातून योग्य तो मार्ग काढू शकतो. म्हणजे काय, एकंदर म्हटलं तर आपल्या बुद्धीच्या जोरावरती आज आपण कोणत्याही गोष्टीमध्ये यश संपादन करू शकतात. त्यामुळे स्वतःवर विश्वास ठेवा. सर्वसाधारण आजचा दिवस आपल्यासाठी थोडा सर्वसाधारणच आहे, काळजी घ्या. आजसाठी आपणास उपाय आहे वाहत्या पाण्यामध्ये कोळसा सोडावा आणि आजसाठी दिवसाची शुभता आहे 60%. 25वे नक्षत्र पूर्वा भाद्रपदा नक्षत्र. आज आपल्याला भाग्याची पूर्ण अशी साथ मिळणार आहे. आज आपल्याला सर्व बाजूने चांगल्या आणि गोड बातम्या येऊ शकतात. आज नवीन कामाचा यशाचा मार्ग आपल्याला लाभू शकतो. आज कोणतेही नवीन काम चालू करण्यासाठी अत्यंत शुभ असा कालावधी आहे. आज यश तुमच्या जवळपास आलेले आहे, हे लक्षात ठेवावे. आजसाठी आपल्याला उपाय आहे पिंपळाच्या झाडाला साखर व्हावी आणि आजसाठी दिवसाची शुभता आहे 95%. 26वे नक्षत्र उत्तरा भाद्रपदा नक्षत्र. आज सामाजिक आणि राजकीय क्षेत्रामध्ये आपला दबदबा अत्यंत उत्तम असा राहील. नातेवाईकांची आणि आपल्या मित्रमैत्रिणींची आपल्याला चांगली साथ लाभू शकते. आज एकंदर म्हटलं तर आपल्यासाठी अत्यंत शुभ असा दिवस आहे. आजचा दिवस आनंददायी आणि उत्साहित जाणार आहे. आजसाठी आपणास उपाय आहे गाईला गुळ पोळी खाऊ घालावी, म्हणजे गुळ मिश्रित पोळी खाऊ घालावी आणि आजसाठी दिवसाची शुभता आहे 88%. 27वे नक्षत्र रेवती नक्षत्र. आज आपल्याला मानसिक ताणतणाव जाणू शकतो. मनावर नियंत्रण ठेवा, स्वतःवरती विश्वास ठेवा. आजचा दिवस आपल्याला एकंदर म्हटलं तर इतका शुभ नाही. त्यामुळे शांत राहणे आणि स्वतःवर नियंत्रण ठेवणे खूप गरजेचे राहील. कोणत्याही प्रकारचे महत्वाचे निर्णय आज घेणे आपल्यासाठी घातक ठरू शकते. त्यामुळे कोणत्याही गोष्टीमध्ये रिस्क नको, हे लक्षात ठेवा. आजसाठी आपणास उपाय आहे विष्णू सहस्रनाम वाचावे किंवा ऐकावे आणि आजसाठी दिवसाची शुभता आहे आपणासाठी 20%.
तर हा होता 3 जानेवारी 2026 चा दैनिक नक्षत्र फलादेश. आद्रा नक्षत्रातील चंद्र आणि इतर ग्रह परिस्थिती आपणासाठी आज जीवनामध्ये सुख समृद्धी घेऊन येवो ही ईश्वरचरणी प्रार्थना. आज मी आता इथेच थांबतो, परंतु आपले श्रीशास्त्र हे चॅनल लाईक करायला, शेअर करायला आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण नक्षत्रावरून भविष्य सांगणारे आपले एकमेव असे हे युट्यूब चॅनल आहे. त्यामुळे नक्कीच आपल्या चॅनलला शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा. तुमची साथ ही खूप अनमोल आहे. चला तर मग मी आता थांबतो आणि उद्या पुन्हा भेटूया उद्याच्या दैनिक नक्षत्र फलादेशामध्ये. शुभम भवतु.